मी डॉक्टर सतीश गवळी ज्या मनीषा हवलदार आमच्या शेठ हिरालाल सराफ प्रशालेमध्ये काम करत होत्या त्या शाळेचा मी सचिव म्हणून काम करतो, सेक्रेटरी म्हणून काम करतो। संध्याकाळी 6 वाजता ही बातमी आम्हाला समजली आणि अतिशय दुःख झालं, कारण गोरगरिबां विद्यार्थ्यांसाठी काम करणारी स्वातंत्र्यपूर्व काळातील अर्थात 1922 साली स्थापन झालेली शैक्षणिक संस्था आहे। या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये संस्थेने गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन विविध क्षेत्रामध्ये हे गोरगरीब विद्यार्थी देशाची समाजाची सेवा करत आहेत। आणि असं संस्थेचं नाव मोठं होत असताना एखाद्या शिक्षिकेकडे अशा प्रकारचं गंभीर घटना घडते, हे आम्हाला फार मनाला वेदना देणारी घटना आहे। आणि म्हणून आम्ही या घटनेचा प्रथमतः निषेध करतो। निषेध करूनच आम्ही थांबत नाही, तर ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे, ही घटना निंदनीय आहे। आणि म्हणून तात्काळ या श्रीमती मनीषा हवलदार यांना आम्ही सेवेतून कार्यमुक्त केले, म्हणजे त्यांना निलंबित केलेलं आहे। आणि पूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आम्ही आमच्या स्तरावरती एक समिती स्थापन केली आणि त्या समितीकडे कामकाज आम्ही सोपवलं आहे। आणि मुळात CBIने ज्यावेळेला अटक केली त्यावेळेला CBIना पूर्णपणे आम्ही या प्रकरणामध्ये सहकार्य करणार आहोत। ज्या ज्या गोष्टी CBIला लागतील किंवा शासकीय एजन्सीला लागतील त्या आम्ही देण्याचं काम आम्ही निश्चितच करू, कारण आम्ही एक शैक्षणिक संस्था चालवतो आणि शैक्षणिक संस्थेमध्ये गेल्या 100 वर्षामध्ये अशा प्रकारची एकही दुर्दैवी घटना आमच्या शिक्षकाकडनं, पालकांकडनं, विद्यार्थ्यांकडनं घडलेली नाही। त्यामुळे अतिशय मनाला वेदना देणारी ही घटना झाली असं आमचं प्रामाणिक मत आहे। हवलदार तुमच्या संस्थेमध्ये कधीपासून नोकरीत रुजू होत्या, शाळेमध्ये त्यांची वर्तणूक कशी होती, त्यांच्याबद्दल आत्तापर्यंत तुमच्याकडे काही तक्रारी आल्या होत्या का, आणि नीटवर त्यांची नियुक्ती झाली याबद्दल तुम्हाला काही माहिती होतं का? नाही सर, हवलदार 1992 साली आमच्याकडं MSc BEd फिजिक्स हा विषय शिकवण्याकरता त्यांची नियुक्ती आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाकडे झाली होती। 2024ला त्यांना सेवाज्येष्ठतेनुसार अर्थातच सिनियरिटीनुसार मुख्याध्यापकपदी आम्ही 5वी ते 10वीचे वर्ग असणाऱ्या शाळेमध्ये अर्थातच शेठ हिरालाल सराफ प्रशालेमध्ये त्यांची नेमणूक केलेली होती आणि त्या ठिकाणी त्या गेली 2 वर्ष मुख्याध्यापिका म्हणून काम करत आहेत। आता 2026 अर्थातच 30 जून 2026ला त्या सेवानिवृत्त होणार होत्या। या दरम्यानच्या काळामध्ये नोकरी लागल्यापासून आत्तापर्यंत त्यांच्या बाबतीतली कुठली तक्रार आमच्याकडं प्राप्त झाली ह्याचं मला आठवत नाही। कुणी पालकांनी म्हणा, विद्यार्थ्यांनी किंवा शासकीय यंत्रणेने कुणी त्यांच्याबद्दल अशी तक्रार केली नाही। आणि नीटशी त्या कधीपासून संबंधित आहेत हे मुळात आमच्या संस्थेला किंवा आमच्या मॅनेजमेंटला, शालेय प्रशासनाला अजिबात माहिती नाही। कदाचित ते गोपनीय काम असावं म्हणून केंद्रीय संस्थांनी त्याची आम्हाला माहिती दिलेली नाही आणि स्वतः हवलदार यांनी ही माहिती आमच्यापासून कधी ओपन करून आम्हाला सांगितली नाही किंवा आमच्याशी या बाबतीत त्यांनी चर्चा केलेली नाही की त्या नीट संस्थेकडे काम करत होत्या म्हणून। वास्तविकता केंद्रीय संस्थेने जी कल्पना द्यायला हवी, परंतु गोपनीयतेचा भाग म्हणून कदाचित त्यांच्याकडे कल्पना आम्हाला दिली गेली नसेल, त्याबद्दल आमचं काहीच मत नाही। परंतु ही घडलेली घटना अतिशय गंभीर स्वरूपाची आहे आणि या घटनेसाठी त्यांना जबाबदार धरलं आहे। आमचं पूर्ण सहकार्य सर्व स्थानिक संस्थांना त्यानंतर शासकीय यंत्रणेला असणार आहे। त्यांना अटक केल्यानंतर CBIचा काही तुमच्याशी संपर्क झाला का, आणि येणाऱ्या काळामध्ये CBIला जर अधिक काही मदत लागली तर त्यासाठी तुम्ही पूर्ण सहकार्य कराल? मुळात आम्हाला CBIने कुठल्या प्रकारचा अजूनही संपर्क केलेला नाही, पण प्रेस नोट आम्हाला पाहण्यास मिळाली आणि ज्यावेळेला मीडियाचे फोन मला सुरू झाले की अशाची घटना झाली त्यावेळेला आम्हाला कळलं। आणि मग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 6 वाजता त्यांना आम्ही 6:15 6च्या दरम्यान आम्ही त्यांना ऑनलाईन मीटिंग घेऊन त्यांना निलंबित केलेलं आहे।